झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये गरिबांचा जगण्यासाठी संघर्ष चाललाय। त्यातच जर आई वडिलांचं छत्र डोक्यावर नसेल तर मुलांची कशी परवड होते हे पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाहायला मिळतंय। एका अनाथ भाऊ बहिणीचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे। मृत्यूशी झुंज देत असलेल्या बहिणीला वाचवण्यासाठी भावाची केविलवाणी धडपड सुरू आहे। हे चित्र पाहून अनेकांची मनं हेलावून जात आहेत। मृत्यूशी झुंज देत असलेली ही आहे राणी गायकवाड। मेंदूचा आजार झाल्यानं ती जगण्यासाठी झगडते आणि कधीतरी आपली बहीण बरी होईल अशा केविलवाण्या नजरेनं पाहत असलेला हा तिचा 12 वर्षांचा भाऊ संदीप। आई वडिलांचं छत्र हरवल्यावर राणी हिमतीनं आपल्या भावाचा सांभाळ करत होती, पण 19 वर्षांच्या राणीलाच मेंदूचा आजार झाला आणि तिचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला। गेल्या 3 महिन्यांपासून राणीवर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे लहानग्या संदीपचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय। ताई आजारपणातून बरी व्हावी अशी प्रार्थना तो देवाकडे करतोय। देवाशीच माझी प्रार्थना आहे की माझ्या बहिणीला लवकर बरा करा आणि त्या शेळके सिस्टरांनी आम्हाला मदत केली। माझ्या आई पप्पाने आम्हाला इथे आणले न मेले। यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील परिचारिका आणि काही लोक सध्या संदीपच्या जेवणाची बाजू सांभाळतायत, तर काही सामाजिक संस्था राणीच्या उपचाराचा खर्च करतायत। संदीपला काहीतरी मदत मिळावी अशी अपेक्षा रुग्णालयातील स्टाफ व्यक्त करतोय। त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही हॉस्पिटलतर्फेच करतो आणि काही NGOची लोक येतात हुसेन सारखे, ते त्यांना खाण्याची व्यवस्था करतात। त्या मुलाचं आता पुढील भविष्यासाठी जर कोणी मदत करू इच्छित असेल तर त्यांनी YCMला कॉन्टॅक्ट करावे। आई वडिलांचं छत्र हरवलेलं, त्यातच बहिणीचा जीव घेणा आजार, यामुळे लहानगा संदीप खचलाय। आई वडील पोटा पाण्यासाठी या भागात त्यांना घेऊन आले आणि मृत्यू पावले। आपल्या आजूबाजूला जीवनासाठी झगडत असलेले संदीप आणि राणी सारखे अनेक जण आहेत। अशांसाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।